मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्यातल्या 42 लाखांवर महिला अपात्र ठरल्यात। त्यात माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील माहितीतील 26,34,000 महिला आहेत। त्या सर्वांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्याला पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू केली। त्यात 21 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त वयोगटातील महिला, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत। लाडकी बहीण योजनेबाबतची लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे बघा। जुलै ऑगस्ट हप्ता कोणत्या दिवशी येणार हे मी सगळं तिथं आता सांगणार आहे, परंतु 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। 1500 रुपये जुलै महिन्यात तर मिळणारच आहेत, ऑगस्टचे पण मिळणार आहेत, पण कोणत्या दिवशी आणि कोणत्या लाडक्या बहिणींना? कारण 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। अंगणवाडी सेविकांकडे यादी गेलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी ह्यातून पात्र होतील त्यांनाच अशा प्रकारचा हा मेसेज तुमच्या मोबाईलवरती हा खटाखट येणार आहे। तर नेमकं अंगणवाडी सेविका अर्ज पडताळणीमध्ये कोणती कागदपत्र पाहणार आहेत, काय पडताळणी होणार आहे, मी ह्या सगळ्यांची डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे। लक्षात घ्या, जर तुम्हाला पैसे हवे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, अन्यथा नाही पाहिला तरी चालेल। कारण भरपूर लाडक्या बहिणी हे जे काम करणार नाहीत त्या लाडक्या बहिणी डायरेक्ट बाद होतील आणि त्यांना इथून पुढचा एकही हप्ता हा येणार नाही। कारण काय होतंय, तुम्ही फक्त थोडं बघताय आणि मग तुम्हाला कुठलीच प्रकारची माहिती येत नाही आणि डायरेक्ट तुम्हाला योजनेतून बाहेर काढलं जात आहे। तर माझी एकच कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। कारण बघा, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता तर येणारच आहे, परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये पात्र राहणार आहेत। 50 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची आता अर्ज पडताळणी सुरू आहे आणि हा आकडा वाढत जाणार आहे। लक्षात घ्या, आज आणि उद्यामध्ये पुन्हा हा आकडा वाढणार आहे आणि हा आकडा कदाचित 50 लाखाच्या पुढे जाऊन हा जवळपास 75 ते 80 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतो। कारण याच्यामध्ये भरपूर काही आता चेंजेस वगैरे आपण बघू शकतो की भरपूर लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी होणार आहे। त्याच्या मागची कारणं काय आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। जिल्हा अधिकाऱ्यांकडे याद्या ह्या गेलेल्या आहेत। जिल्हा अधिकाऱ्यांकडून हे यादी ज्या आहेत त्या तिथल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत तालुक्याच्या ठिकाणी हा यादी पाठवली आहे। तालुक्यावरून ग्रामपंचायत किंवा जे तुमचं नगरपालिका असेल तिथल्या ज्या एरियातल्या अंगणवाडी आहेत सेविका यांच्यापर्यंत ह्या पूर्ण याद्या ह्या गेलेल्या आहेत। ह्या लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी ही 100% होणार आहे। त्या अर्ज पडताळणीमध्ये प्रामुख्यानं कोणत्या प्रकारच्या डॉक्युमेंटची यादी ही पाहिली जाणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं आता मी सांगणार आहे। कारण जी यादी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे, जी कागदपत्र लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहेत ती तुम्हाला कळणं अतिशय आवश्यक आहे। कारण ऐन टायमाला जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नसतील तर कदाचित तुम्ही त्या योजनेतून बाहेर पडाल, त्या यादीत तुमचं नाव राहणार नाही आणि पुन्हा त्या यादीत तुमचं नाव टाकणं हे तरी अवघड जाणार आहे। त्यामुळं लक्षात घ्या, जरी तुमचं नाव परत टाकलं, समजा ऑगस्ट नंतर टाकलं, तरी 2 महिन्याचे हप्ते तुमचे बुडतील आणि रक्षाबंधनसारखा मोठ्या सणाला तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेचा कुठलंही तुमच्याकडे तिथं पैसे हे येणार नाहीत आणि सण तुमचा असाच जाणार आहे। तर आता सुरुवात करूया बघा, कोणत्या प्रकारची डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे। एक करून आपण सर्वजण पाहणार आहोत। फक्त एकच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राईब करा। व्हिडिओवरती कमेंट करा की अर्ज पडताळणी झाली पाहिजे का, आणि झाली तर काय कुठल्या लाडक्या बहिणी झाली पाहिजे, आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रामुख्यानं म्हणजे लाडक्या बहिणींचा जो आता पहिलं 26 लाखाची माहिती दिली होती, परंतु आता हा 50 लाखापर्यंत गेलेला आहे। याच्यामध्ये प्रामुख्यानं 21 वयाच्या आतल्या आणि 65 वय ज्यांचं कंप्लीट झालं त्याच्या पुढच्या लाडक्या बहिणींचा अजून समावेश झालेला आहे। पहिलं अशा लाडक्या बहिणी होत्या ज्या दुबार योजनेचा लाभ घेत होत्या, त्या 26 लाखामध्ये होत्या। ज्या लाडक्या बहिणींना 4 चाकी वाहन आहे अशा लाडक्या बहिणी होत्या। परंतु आता ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत त्यांचं वय एका घरातच आहेत, परंतु त्यांचं वय हे 21 पेक्षा कमी आहे आणि 65 पेक्षा जास्त झालेलं आहे। अशा लाडक्या बहिणींना आता अर्ज पडताळणीला पुन्हा सामोरं जावं लागणार आहे। सोबतच ज्या घरात लाडकी बहीण आता स्वतःच्या जीवावरती स्वतः जॉब करते, तिचा इन्कम टॅक्स कटतो, अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता या अर्ज पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे, जर ती योजनेचा लाभ घेत असेल तर। जर तिने योजनेचा लाभ बंद केला असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, परंतु जर तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, दुबार योजनेचा म्हणजे 2 योजनेचा लाभ घेत असेल, किंवा तुमच्या घरात कोणी 4 चाकी आत्ताच गेल्या 2-3 महिन्याखाली घेत असेल, तर अशा लाडक्या बहिणींची आता अर्ज पडताळणी सुरू आहे। यादी ही गेलेली आहे, यादी तयार झालेल्या आहेत।
याद्यांची अर्ज पडताळणी आणि आज आणि उद्यामध्ये होऊन परवा दिवशी फायनल यादी ही सरकारकडे जाणार आहे. 8ला यादी सरकारकडे जाईल आणि 8ला सकाळपासूनच वाटप होणार आहे. आज 6 तारीख आहे. 6 आणि 7ला 2 दिवस ही अर्ज पडताळणी होईल. 8 तारखेला यादी बँकेत जाऊन पैसे तुमच्या खात्यात यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं 4 प्रकारचे डॉक्युमेंट तुमच्याकडे खूप महत्त्वाचे असणं गरजेचं आहे. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमचं रेशन कार्ड. बघा, भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्नाचा पुरावा हा त्यांचं रेशन कार्ड आहे. ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे अशाच लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत. लक्षात घ्या, भरपूर वेळा मी सांगून देखील भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची KYC केलेली नाही. मग KYC म्हणजे काय, तर रेशन दुकानामध्ये जाऊन तुमच्या अंगठ्याचे ठसे आणि आधार कार्ड ते अपडेट करायचं होतं, ज्याच्यामध्ये तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीने सरकारला दिसणार होतं. परंतु वारंवार सांगून देखील भरपूर लाडक्या बहिणींनी याच्यावरती अंमलबजावणी केली नाही आणि त्यांचं नाव आता ऑनलाईन पद्धतीने दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला पहिलं सगळ्यात काम करायचं आहे, आजच करायचं आहे. जवळचं तुम्ही जे रेशन घेता ज्या दुकानातून, त्या दुकानात जाऊन रेशनची KYC करणं गरजेचं आहे. मागं केली असेल नसेल केली, आता पुन्हा जाऊन एकदा करा. सगळं कुटुंब घेऊन तुमचे जे आधार कार्ड आहेत ते घेऊन जावा. रेशन कार्ड, आधार कार्ड आणि तिथं गेल्यानंतर डोळे स्कॅन करतात, अंगठ्याचे ठसे घेऊन तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डच्या दुकानामध्ये तिथं दाखल केलं जातं. दुसरी गोष्ट, तुमचं आधार कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींचं मी वारंवार सांगतोय की आधार कार्डवरची माहिती, बँकेतली माहिती वेगवेगळी आहे. ती एकदा चेक करा. तुमचं नावात स्पेलिंग मिस्टेक आहे का, कुठला तुमचा जो पत्ता आहे तो वेगळा आहे का, तुमची जन्मतारीख वेगळी आहे का, ह्या भरपूर गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या असतात. त्याची तुम्ही अजून देखील पडताळणी केली नसेल तर कृपया करून घ्या. आणि अपडेटेड माहिती, जी खरी माहिती आहे ती दोन्हीकडे सेम असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट, बँक खात्याची KYC केलेली नाही. भरपूर लाडक्या बहिणींनी KYC केलेलं नाही तर KYC करून घ्या. पुढची गोष्ट म्हणजे आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे हे फक्त त्यांना माहिती आहे. कुठल्या बँकेला आहे हे माहीत नाही, किंवा जरी सेम बँकेला असलं, जे तुम्ही खातं दिलं त्याला जरी असलं, पण ते ॲक्टिव्ह आहे का हे सुद्धा तुम्हाला माहीत करून घेणं गरजेचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना फक्त माहिती आहे की लिंक आहे, परंतु ते ॲक्टिव्ह आहे का, त्याच बँकेला आहे का, ह्याची पडताळणी तुम्हाला करून घेणं अतिशय आवश्यक आहे. चौथी गोष्ट सांगतोय, सगळ्यात महत्त्वाचं, आधार कार्ड झालं, पॅन कार्ड आधार कार्ड झालं, रेशन कार्ड झालं. तिसरी गोष्ट, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्नाचा दाखलासुद्धा काढून ठेवा. मी तर म्हणतोय उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंत असणं तुमच्याकडे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर तुमच्याकडे हा पुरावा नसेल तर तुम्ही कसं सिद्ध करणार की तुमचं उत्पन्न किती आहे. उत्पन्न सिद्ध करण्याचा जो एक मजबूत जो पुरावा आहे तो म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला आहे, रेशन कार्ड आहे. दोन्ही असल्या तरी एकदम उत्तम आहे. तिसरी गोष्ट, आधार कार्ड अपडेट ठेवा, बँकेचं खातं अपडेट ठेवा. ह्या 4 गोष्टी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या आहेत. ज्या लाडक्या बहिणी ह्या 4 गोष्टी तयार ठेवतील, अर्ज पडताळणीमध्ये अंगणवाडी सेविका जेव्हा तुमच्या घरी येईल त्यावेळेस तुम्हाला ह्या 4 वस्तू 100% मागितल्या जाणार आहेत. बँकेचं पासबुक, आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला, ह्या 4 गोष्टी 100% तुम्हाला मागितल्या जातील अर्ज पडताळणीमध्ये. ज्या लाडक्या बहिणींचं अर्ज पडताळणीमध्ये नाव आहे आणि ही यादी अंगणवाडीला गेलेली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा ज्यांना हे माहीत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की या एका व्हिडिओने आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे हप्ता बंद होणार नाही, त्यांना हप्ते येत राहतील असं जर वाटत असेल तुम्हाला कुठेतरी, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअपला शेअर करा, फेसबुकला शेअर करा, ग्रुप्सवरती शेअर करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येक लाडक्या बहिणीचं भलं झालं पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.